नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मराठी बालभारती इयत्ता 4 यामध्ये कविता क्रमांक 5 तिरंगा या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। आम्हाला हे समजले यामध्ये प्रश्न पहिला, आकृतीतील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। या ठिकाणी आपले ब्रीद, तर रिकामी जागी आपल्याला लिहायचे आहे विश्वशांती आणि समता, असे दोन शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत आणि ही आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे। पुढे प्रश्न दुसरा, रिकाम्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा। पहा, विश्वशांतीचे अन या ठिकाणी समतेचे हा शब्द लिहायचा आहे। ब्रीद आपले राखूया, चला चला रे आज या ठिकाणी तिरंगा हा शब्द लिहायचा, या खांद्यावर मिरवूया। अशा प्रकारे आपल्याला ही रिकामी जागा पूर्ण करायची आहेत। पुढे रिकामी जागा या ठिकाणी आपल्याला हरित क्रांतीचा विज्ञानाचा मंत्र संजीवन गाऊया, चला चला रे आज तिरंगा या ठिकाणी आपल्याला खांद्यावर मिरवूया, अशा प्रकारे आपल्याला हा शब्द लिहायचा, या खांद्यावर या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला ही रिकामी जागा पूर्ण करायची आहे। त्यानंतर पुढे आहे पहा प्रश्न तिसरा, उत्तरे लिहा। हिमालयाची छाती अभेद्य आहे असे कवीने का म्हटले आहे? आता आपण याचं उत्तर लिहू। हिमालय पर्वत अतिशय उंच, मजबूत आणि अचल आहे। भारताचे संरक्षण करणारा नैसर्गिक रक्षक आहे, त्यामुळे त्याची छाती कोणीही भेदू न शकणारी म्हणजेच अभेद्य आहे असे कवीने म्हटले आहे। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। पुढे आहे आपण सारे भाऊ भाऊ या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। आता आपण याचं उत्तर लिहा। उत्तर, आपण सर्व भारतीयांनी जात धर्म भाषा आणि प्रांत यांचे भेद विसरून प्रेमाने एकतेने आणि बंधुभावाने राहावे। आपण एकमेकांना मदत करून देशाची प्रगती करावी। आपण सारे भाऊ भाऊ या ओळीचा अर्थ आहे। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। पुढे पहा, विचार करावं सांगा। यामध्ये प्रश्न पहिला, तिरंगा बोलू लागला तर? आता आपण याचं उत्तर लिहा। उत्तर, तिरंगा बोलू लागला तर तो मला म्हणेल, माझा नेहमी आदर करा, मी भारताचा तुमच्या देशाचा राष्ट्रीय ध्वज आहे। माझे 3 रंग शौर्य शांतता आणि समृद्धी यांचे प्रतीक आहेत। माझ्या मधोमध असलेले अशोक चक्र प्रगतीचा संदेश देते। जात धर्म आणि भाषा यांचे भेद विसरून एकतेने राहा, देशावर प्रेम करा व देशाची सेवा करा। अशा प्रकारे तिरंगा बोलू लागला तर तो आपल्याला सांगेल। प्रश्न 2, सैनिकाच्या मुलाखतीसाठी प्रश्न तयार करा। पहा, तर आता आपण प्रश्न तयार करूया। उत्तर 1, सर कृपया तुमचे नाव व गाव सांगा। दुसरा प्रश्न, तुम्ही कोणत्या दलात काम करता? तिसरा प्रश्न, तुम्हाला सैनिक का व्हावेसे वाटले? नंतर 4, तुम्ही कोणकोणती कामे करता? 5, काम करताना तुम्हाला कोणत्या अडचणी येतात? 6, सीमेवर राहून तुम्हाला तुमच्या घरची आठवण येते का? 7, सैनिक होण्यासाठी आम्हाला काय तयारी करावी लागेल? अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। पुढे आहे पहा, लिहिते होऊया। यामध्ये प्रश्न पहिला, खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेविषयी माहिती लिहा। यामध्ये आपल्याला कवीचे नाव लिहायचे आहे। तर पहा, आपल्याला माहिती आहे डॉक्टर प्रकाश गोसावी या कवितेचे कवी आहेत। पुन्हा कवितेचा विषय काय आहे पाहूया। या कवितेत कवीने तिरंग्याचा सन्मान करावा, जात धर्माचे भेद विसरून एकतेने राहावे, देशावर प्रेम करावे आणि भारताची कीर्ती वाढवावी असा प्रेरणादायी संदेश कवीने दिला आहे। आता या ठिकाणी आवडलेल्या ओळी आपण लिहूया। पहा, जात धर्म ते विसरून जाऊ, आपण सारे भाऊ भाऊ। आता आपण या ओळीचा अर्थ लिहूया। पहा, अर्थ, आपण जात धर्म भाषा व प्रांत यांचे भेद विसरून सर्वांनी प्रेमाने एकतेने आणि बंधुभावाने राहावे, आपण सर्व भारतीय एक आहोत असा संदेश या ओळीतून कवीने दिला आहे। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। पुढे पहा प्रश्न 2, कवितेतील खालील शब्दांचा उपयोग करून वाक्य तयार करा व लिहा। यामध्ये पहा, ऐक्य, तर याचं आपण वाक्य तयार करूया। समाजात शांतता व सलोखा राखण्यासाठी ऐक्य असणे खूप गरजेचे आहे। पुढे आहे कीर्ती, तर आता याचं वाक्य बनवूया। पहा, छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती जगभर पसरली आहे। पुढे आहे छत्र, आईवडिलांचे छत्र असणे ही मुलांसाठी सर्वात मोठी सुरक्षितता असते। आणि अभेद्य, तर याचं आता आपण वाक्य बनवूया। आपल्या देशाची सीमा सुरक्षित करण्यासाठी सैनिकांचा पहारा अभेद्य असतो। अशा प्रकारे आपण दिलेल्या शब्दांचा उपयोग करून वाक्य या ठिकाणी तयार केलेले आहेत। पुढे आहे पहा, खेळूया शब्दांशी। यामध्ये प्रश्न पहिला, खालील चौकटीत कवितेतील आलेले शब्द शोधा व वहीत लिहा। तर आता आपण लिहूया। पहा, या ठिकाणी आपण शब्द शोधताना त्या शब्दांना गोल देखील करायचं आहे। पहा, हरित क्रांती, त्यानंतर या ठिकाणी पहा हिमालय, पुढे संजीवन, पुढे पाहूया पहा ऐक्य, त्यानंतर शूर, पुढे भाऊ, पुढे आहे विश्व, याला आपण गोल करायचं, परत छाती, भीती आणि शेवटी जात। अशा प्रकारे आपण या चौकटीमध्ये कवितेत आलेले शब्द शोधले आणि ते आपल्या या ठिकाणी आपण गोल केले, तसेच वहीत देखील लिहून घ्यायचे आहेत। पुढे आहे प्रश्न दुसरा, विरुद्धार्थी शब्द लिहा। शूर, तर त्याच्या विरुद्ध असणार आहे भित्रा, आणि पुढे आहे
2 कीर्ती, तर कीर्तीच्या उलट शब्द असतो किंवा विरोधार्थी शब्द असतो अपकीर्ती. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 2 पूर्ण केला आहे. पुढे आहे प्रश्न 3, गटात न बसणारा शब्द ओळखावा लिहा. पहा, राखणे, मिरवणे, तिरंगा आणि होणे. तर या ठिकाणी पहा वेगळा शब्द असणार आहे तिरंगा, तो आपण या ठिकाणी लिहायचा आहे. पुढे आहे 2, शिपाई, हिमालय, शूर, भारत. तर या ठिकाणी वेगळा शब्द असणार आहे शूर. त्यानंतर पुढे आहे 3, पांढरा, गोल, हिरवा, केशरी. तर या ठिकाणी गोल हा शब्द वेगळा असणार आहे, तो आपण लिहायचा आहे. आणि शेवटी आहे 4, ते, मी, भाऊ, आम्ही. तर या ठिकाणी भाऊ हा शब्द वेगळा असणार, तो आपण या ठिकाणी लिहायचा आहे. पुढे आहे 4, काना हे स्वरचिन्ह शब्दाला जोडल्याने होणाऱ्या अर्थातील फरक समजून घ्या आणि खालील शब्दांचा अर्थ सांगा व लिहा. त्यासाठी आपल्याला एक उदाहरण दिले पहा. गर म्हणजे फळाच्या आतील मऊ भाग आणि त्याला जर आपण काना लावला तर गार म्हणजे थंड. अशा प्रकारे आपल्याला खालील शब्दांच्या बाबतीत देखील करायचं आहे. तर पहा आपण ते सोडवूया. पहा, कप, कप म्हणजे पेला आणि काप म्हणजे कापणे. नंतर आहे वस्तू, वस्तू म्हणजे सामान आणि वास्तू म्हणजे इमारत. पुढे 3 आहे पर म्हणजे पंख आणि पार म्हणजे पलीकडे. आणि ई आहे घर, घर म्हणजे निवासस्थान आणि घार म्हणजे एक शिकारी पक्षी. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी पूर्ण केला आहे. पुढे चर्चा करूया. यामध्ये प्रश्न पहिला, भारतातील पर्वतांची माहिती मिळवण्यासाठी शिक्षकासोबत संवाद साधा. तर आता आपण याचं उत्तर लिहूया. उत्तर, भारतात अनेक उंच व सुंदर पर्वतरांगा आहेत. हिमालय हा भारतातील सर्वात उंच पर्वत आहे. हिमालयाला भारताचा नैसर्गिक रक्षक म्हणतात. सह्याद्री, अरवली, विंध्य आणि सातपुडा या भारतातील प्रमुख पर्वतरांगा आहेत. अनेक नद्यांचा उगम पर्वतातून होतो आणि पर्वतावर अनेक प्रकारची झाडे, वनस्पती, प्राणी आढळतात. अशा प्रकारे आपण या प्रश्नासाठी शिक्षकांसोबत चर्चा करायची आहे. पुढे प्रश्न 2, भारत माझा देश आहे या विषयावर मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारा. पहा, तर आपण याचं उत्तर लिहा. भारत माझा प्रिय देश आहे. भारताची राजधानी दिल्ली आहे. आपल्या देशाचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा आहे. भारतात अनेक भाषा, धर्म आणि संस्कृती आहे. भारतात सर्व लोक गुण्यागोविंदाने आणि एकतेने राहतात. भारत हा शेतीप्रधान व प्रगतशील देश आहे. मला माझ्या भारत देशाचा खूप अभिमान वाटतो. अशा प्रकारे आपण या प्रश्नाविषयी मित्रमैत्रिणींसोबत चर्चा करायची आहे. पुढे आहे प्रश्न 3, स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेमध्ये होणाऱ्या विविध उपक्रमाविषयी वर्गात चर्चा करा. पहा, आता आपण चर्चा करूया. उत्तर लिहायचं आहे. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शाळेत ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली जाते. सर्वजण राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीते गातात. विद्यार्थी देशभक्तीपर भाषणे, कविता आणि नाटिका सादर करतात. प्रभात फेरी, लेझिम या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याशिवाय चित्रकला, घोषवाक्य लेखन, गीत गायन आणि वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जातात. अशा प्रकारे आपण या प्रश्नासाठी चर्चा करायची आहे. पुढे आहे पहा, लिहिते होऊया. यामध्ये प्रश्न 1, तुमच्या शाळेत स्वातंत्र्य दिन कसा साजरा झाला ते तुमच्या शब्दात लिहा. आता आपण लिहूया. पहा, माझ्या शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शाळेत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली जाते. आम्ही सर्वजण राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीते गातो. प्रभात फेरी काढली जाते. आम्ही विद्यार्थी भारत मातेचा जयघोष करतो. स्वातंत्र्य दिनानिमित्त माझ्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जातात. त्यानंतर मुलांना खाऊ वाटप केला जातो. देशभक्तीने भरलेल्या वातावरणात आम्ही स्वातंत्र्य दिन साजरा करतो. अशा प्रकारे आपण या प्रश्नासाठी उत्तर लिहायचं आहे. पुढे स्वातंत्र्य दिनानिमित्त सैनिकासाठी शुभेच्छा संदेश तयार करा व लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या सैनिकांना वेगवेगळ्या प्रकारचे शुभेच्छा संदेश तयार करायचे आहेत. या ठिकाणी एक नमुना म्हणून आपण तुम्हाला शुभेच्छा संदेश या ठिकाणी दाखवलेले आहेत. तुम्ही देखील तुमच्या कल्पनेप्रमाणे स्वातंत्र्य दिनानिमित्त सैनिकासाठी शुभेच्छा संदेश तयार करू शकता. पुढे आहे प्रश्न 3, कबड्डी या राज्य खेळाविषयी 6 ते 8 ओळीत माहिती लिहा. आता आपण लिहूया. पहा, उत्तर, कबड्डी हा महाराष्ट्राचा राज्य खेळ आहे. हा खेळ 2 संघामध्ये खेळला जातो. प्रत्येक संघात 7 खेळाडू असतात. या खेळात ताकद, चपळाई, धैर्य, बुद्धीचा उपयोग करावा लागतो. खेळाडू कबड्डी कबड्डी म्हणत प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात जातो. जास्त गुण मिळवणारा संघ विजेता ठरतो. कबड्डीमुळे शरीर तंदुरुस्त राहते आणि सांघिक भावना वाढते. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण मराठी बालभारती इयत्ता 4 यामध्ये कविता क्रमांक 5 तिरंगा या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.